रामकृष्ण हरी बावली, जय जय रामकृष्ण हरी. बावली, आज संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेणार आहोत. अभंग असा आहे. तार तीब वरी तोंडाच पुरते, अंतर आहे येते अंतरीचे, अंतर आहे येते अंतरीचे. ऐशी काय बरी दिशे ठकाठकी, ऐशी काय बरी दिशे ठकाठकी. दिसते लौकिकी सत्य ऐसे, दिसते लौकिकी सत्य ऐसे. भोजनात द्यावे विष कालवडी, भोजनात द्यावे विष कालवडी. भो चाळवडी 12 वया, भो चाळवडी 12 वया. तुका म्हणे बैद दे दे कुडे, तुका म्हणे बैद देखो रे दे कुडे. आदराचे पुढे सोंग दावी, आदराचे पुढे सोंग दावी. तुका म्हणे बैद देखो रे दे कुडे, आदराचे पुढे सोंग दावी. त्या असा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तार तीबवरी तोंडाच पुरते, अंतर आहे येथे अंतरीचे. काही लोक तोंडावर गोड बोलतात, खूप गोड बोलतात. इतकं वाटतं की याच्या इतका आपला जवळचा दुसरा कोणीच नाही, इतके गोड बोलतात. आणि त्यांच्या मनामध्ये मात्र दुसराच प्लॅन सुरू असतो, कपट कारस्थान सुरू असते. अंतरामध्ये जे असते ते त्यांच्या अंतरामध्ये सुरूच असते, जे समोरच्याला ओळखू सुद्धा येत नाही. ऐसे काय बरे दिशे दिशे ठकाठकी, दिसते लौकिकी सत्य ऐसे. ही जी फसवेगिरी आहे, बनवा बनवी आहे, ही चांगली नाही. हे चांगलं दिसते का? वरवर जर पाहिलं तर लोकांना असं वाटते की हा चांगला माणूस आहे. ज्याच्याशी तो गोड गोड बोलतो त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये सुद्धा हे असते की नाही, हा खरंच खूप चांगला माणूस आहे, आपल्या जवळचा, आपलं भरच करणार आहे, समाजाचं भलं करणार आहे. परंतु काय करतो तो? गोड बोलून ठकाठकी करतो, फसवेगिरी करतो. हे महाराज म्हणतात. आणि याचे अनेक उदाहरण पुरातन कालामध्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण असे लोक पाहतो. कधी कधी काय असते, लोक चांगले असतात, ते खूप चांगले असतात, परंतु त्यांच्या जवळच्या माणसाला वाचवण्यासाठी, तुम्ही त्याच्या थोडेसे जरी दूरचे असले तरी त्यांच्या जवळच्या माणसाला वाचवण्यासाठी ते तुमची सुद्धा फसवेगिरी करू शकतात, काही कारण नसताना. एक उदाहरण आपल्याला महाभारत काळामधलं देता येईल. एकलव्याची गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे, तरी अगदी थोडक्यामध्ये आपण पाहूया. गुरु द्रोण, ज्याच्याकडून धनुर्विद्या शिकण्याची एकलव्याची इच्छा होती, परंतु तो आदिवासी पुत्र होता, वनामध्ये राहणारा होता आणि त्याला ते शक्य झालं नाही. द्रोणाचार्य त्याला शिकवू शकले नाही. बघ, यानं काय केलं, द्रोणाचार्याला बरोबर गुरु मानलं, त्याचा पुतळा तयार केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की या पुतळ्याकडे आपण टक लावून पाहिलं, एकाग्र होण्याचा प्रयत्न केला तर आपण होऊ शकतो. आणि मग त्यानं सराव सुरू केला धनुर्विद्येचा. पहिल्यांदा जवळच्या वस्तूंवर, नंतर दूरच्या, नंतर हलणाऱ्या वस्तूंवर त्याने धनुर्विद्येचा प्रयोग केला, सराव केला. आकाशामध्ये उडणाऱ्या वस्तू आहेत, त्या वस्तूसुद्धा त्याने पाडण्याचा प्रयत्न केला. आणि इतका एकाग्रतेनं हा सराव करत होता आणि त्याचं मनन चिंतन हे सर्व सुरू होतं आणि त्यामुळे तो धनुर्विद्येमध्ये पारंगत झाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न जर केले तर काहीही साध्य करता येते.
परंतु त्यासाठी काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास. आणि हा अभ्यास या एकलव्याने खूप निष्ठेनं केला, त्याचं चिंतन केलं, मनन केलं आणि एकाग्रतेनं धनुर्विद्येची त्यानं शिक्षण घेतलं. स्वयं शिक्षण त्याला म्हणू आपण. स्वयं अध्ययन. स्वतः शिकला. परंतु गुरु मात्र मनामधून कोणाला मानलं? त्यांनी द्रोणाचार्यांना गुरु मानलं. एक दिवस हा असाच धनुर्विद्येचा अभ्यास जंगलामध्ये करत होता, कुरुक्षेत्राच्या जंगलामध्ये. आणि त्या वनामध्येच गुरु द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यासह आले होते. त्याच्यासोबत एक कुत्रा होता. त्या कुत्र्याला गंध आला आणि तो गंध आल्यामुळे मग तो भुकायला लागला, आवाज करायला लागला. एकलव्याच्या साधनेमध्ये खंड पडायला लागला. म्हणून एकलव्याने काय केलं? त्या आवाजाचा वेध घेणारा बाण सोडला आणि त्या बाणामध्ये झालं काय की त्या कुत्र्याचं भुंकणं अचानक बंद झालं. द्रोणाचार्यांनी पाहिलं, कुत्रा भुंकायचा थांबला, परंतु कुत्र्याच्या तोंडाला कोणतीच इजा झाली नाही. बाण असा काही त्यानं तोंडामध्ये त्याच्या अडकवला, तो आलेला बाण जो आहे तो असा काही त्याच्या तोंडामध्ये अडकला होता की कुत्र्याचं फक्त भुंकणं बंद झालं. त्याला भुंकता येत नव्हतं, परंतु कोणतीही इजा झालेली नव्हती. द्रोणाचार्याला आश्चर्य वाटलं. ह्या श्रेष्ठ धनुर्धर असलं पाहिजे आणि हा एवढा श्रेष्ठ आहे की हा अर्जुनापेक्षाही पुढे जाऊ शकतो. द्रोणाचार्यांना म्हणजे जिज्ञासा वाटली, हा कोण असावा बरे म्हणून. बघ ते बाग काढत गेले. पाहतात तो जंगलामध्ये एक आदिवासी युवक धिप्पाड हा धनुर्विद्येचा सराव करत होता. गुरु द्रोणाचार्यांना पाहताच तो धावतच गुरु द्रोणांकडे आला. इतर राजकुमार, कैरव, पांडव हे त्याच्यासोबत होतेच द्रोणाचार्यासोबत. द्रोणाचार्य सर्वात पुढे होते. द्रोणाचार्यांच्या पायावर त्याने साष्टांग दंडवत घेतलं आणि म्हणाला, गुरुदेव मला आशीर्वाद द्या. द्रोणाचार्याने त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, या कुत्र्याला जो बाण मारलेला आहे तो कोणी? हा म्हणाला, मीच. कारण माझ्या धनुर्विद्येच्या सरावामध्ये त्यामुळे अडथळा येत होता त्याच्या आवाजामुळे. माझं मन एकाग्र होत नव्हतं, म्हणून मी त्याचं भुंकणं बंद केलं. द्रोणाचार्य म्हणाले, तुझे गुरु कोण आहेत? एकलव्यानं त्याने तयार केलेला झोपडीमधला मातीचा पुतळा दाखवला आणि म्हणाला, हे माझे गुरु आहेत, गुरु द्रोणाचार्य. आणि आज माझं अहोभाग्य असं आहे की तुम्ही मला भेट देण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आहात. द्रोणाचार्यांनी त्याला आशीर्वाद दिले, वत्सा तुझं कल्याण असो, तू श्रेष्ठ धनुर्धर आहेस. परंतु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण राहील त्याच्या काळामधला? तर अर्जुन. आणि या वचनामुळे द्रोणाचार्याच्या मनामध्ये कारस्थान सुरू झालं. द्रोणाचार्य गुरु द्रोण एक आदर्श, वेदशास्त्र निपुण आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत असे खरोखर गुरु द्रोण श्रेष्ठच होते आणि चांगले सुद्धा होते. परंतु त्यांनी वचन दिलं होतं अर्जुनाला आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांच्या मनामध्ये एक विचार तरळून गेला आणि अनायसे एकलव्यानं विचारलं की महाराज आपण येथे आलात, माझं शिक्षण सुद्धा जवळपास पूर्ण झालं, माझा सराव सुरू आहे, तेव्हा मी गुरुदक्षिणा काय देऊ ते सांगा. द्रोणाचार्यांनी सरळ सरळ त्याला सांगितलं की तुझ्या उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो कापून दे गुरुदक्षिणेमध्ये. एकलव्याला क्षणाचाही विचार केला नाही, उजव्या हाताचा अंगठा कापून दिला भाऊनी. गुरु द्रोणाचार्यांना माहीत नव्हतं अशातला भाग आहे का? आपण जर उजव्या हाताचा अंगठा एकलव्याचा घेतला तर हा त्याचं धनुष्यबाण व्यवस्थित चालवू शकणार नाही. का अंगठ्याशिवाय ते शक्यच नाही. प्रत्येकच्या ताणून ठेवणे, त्यावर बाण लावणे वगैरे हे द्रोणाचार्य जे आहेत त्यांना माहीत होतं.
तरी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागून घेतला. कशासाठी? त्यांनी अर्जुनाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी. आणि दुसरं एक अजून त्यांच्या डोक्यामध्ये होतं की पुढे चालून हा हस्तिनापूरचा शत्रू होईल, हस्तिनापूरच्या विरोधामध्ये कारवाई करू शकतो, युद्ध करू शकतो. आणि म्हणून मग ते सुद्धा एक कारण त्याच्या डोक्यामध्ये घोळत होतं. आणि त्यांनी तो अंगठा मागून घेतला. आणि त्याची जी धनुर्विद्या आहे ती धनुर्विद्या मग कामाची राहिली नाही. त्यामधलं जे कसब आहे ते कसब त्याचं आता राहिलं नाही. आता इथे अंतरीचे आपण जे म्हटलेलं अंतराय हे येते अंतरीचे, जे मनामध्ये त्याच्या काय सुरू असते समोरच्याच्या, कारस्थान असेल, कपट असेल किंवा एखादी खेळी असेल, ते त्याच्या मनामध्ये सुरू असते, बाहेरून काही समजत नाही. एकलव्याला सुद्धा समजलं नाही. तो गुरुभक्त होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. त्या एकलव्य जो स्वयं अध्ययन करून शिकला तरी सुद्धा त्याने मनामध्ये द्रोणाचार्यांना गुरु मानलं होतं आणि गुरुदक्षिणेमध्ये सर्वस्व त्यानं अर्पण केलं. त्याला मोठेपणा हाच होता की पूर्वी माझ्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं आणि आज गुरु द्रोणांनी मला गुरुदक्षिणेमध्ये जे मागितलं ते मी देऊ शकतो, एवढंच फक्त त्याच्या डोक्यामध्ये विचार होता. तेव्हा ही ठकाठकी जरी असली तरी ती वरून मात्र असं वाटते, लौकिकार्थानं असं वाटते की ती बरोबर आहे ती फसवेगिरीच. परंतु फसवेगिरी करणारा हा ती माहिती पडू देत नाही. त्यानंतर दुसरं पुतना मावशीचं उदाहरण आपल्याला देता येईल इतिहासामधलं. पुतना मावशी बनून आली कोणाची? भगवान श्रीकृष्णाची. उद्या गोकुळ अष्टमी आहे. त्या गोकुळ अष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान कृष्णाचं नाव या ठिकाणी निघालं म्हणून. आणि उद्या स्वातंत्र्य दिन पण आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सुद्धा आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोकुळ अष्टमी आणि स्वातंत्र्य दिन दोन्हीच्याही आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तेव्हा भगवान कृष्णाला कंसाच्या आज्ञेवरून पुतना मावशी मारण्यासाठी आली. खूप गोड गोड बोलायला लागली. शुद्ध रूप घेऊन आली. खूप गोड बोलायला लागली. आणि तिनं भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं. भगवान श्रीकृष्णाने तिला ओळखलं होतं. तिला बहुते हसायला लागले आणि तिच्या जवळ गेले. पुतना मावशीनं दुधाऐवजी विष भरलेलं होतं तिच्या स्तनामध्ये. भगवान श्रीकृष्णाला तिने हे विषयुक्त दूध पाजायला घेतलं, दूध दिलं. आणि भगवान श्रीकृष्णांनी काय केलं? पुतना मावशीच्या शरीरामधून विष तर ओढून घेतलंच, त्याचबरोबर तिचं चैतन्य सुद्धा ओढून घेतलं. पुतना मावशीचं चैतन्य सुद्धा त्यांनी ओढून घेतलं. म्हणजे पुतना मावशीच्या शरीरामधून एवढं त्यांनी शोषण केलं की ती मरून गेली, मरून पडली. तेव्हा पुतना मावशी वरून खूप गोड बोलत होती, परंतु तिच्या मनामध्ये काय होतं? फसवेगिरी करायचा विचार होता. फसवेगिरी. काही लोक फसवेगिरी करण्यामध्ये सक्सेस होतात आणि काही लोक मात्र सक्सेस होत नाहीत. पण तिथे भगवान श्रीकृष्णासारखा सोबती पाहिजे किंवा भगवान श्रीकृष्ण पाहिजे अशा लोकांसाठी. मग ते आपोआप नामहरप होतात. परंतु आपल्यासारखे पामर मात्र या दुष्ट लोकांच्या छळाला बळी पडतात, फसवेगिरीला बळी पडतात. ते गोड गोड बोलून आपल्यासारख्याला फसवत असतात. त्यांच्या मनामध्ये वेगळंच असते. आपल्याला वाटते हा खूप जवळचा आहे आपल्या, आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत असतात. अशांना जर वेळीच ओळखता आलं तर फारच चांगलं. परंतु ते ओळखू येत नाहीत. पुढे महाराज म्हणतात, भोजनात द्यावे विष कालवणी, भो चाळवणी 12 वया. ही अशी फसवेगिरी, गोड बोलून फसवेगिरी करायची, एखाद्याला जीवनामधून उठवण्याचा प्रयत्न करायचा.
एखाद्याला लुबाडायचं, एखाद्याला खोटं नाटं सांगायचं आणि आपल्या बाजूचा जो असेल त्याला वाचवायचं, अशा प्रकारे कृत्य करणं म्हणजे आदरानं जेवण करायला बोलवायचं आणि त्या जेवणामध्ये विष कालवून मारायचं, अशातला प्रकार आहे फसवेगिरी करणं म्हणजे. फसवेगिरी करणं म्हणजे काय म्हणतात महाराज, गोड बोलून फसवेगिरी करणं तर एखाद्याला आदरानं जेवायला बोलायचं की भाऊ जेवायला या आमच्या घरी, आणि त्याच्या जेवणामध्ये अन्नामध्ये मात्र विष कालवायचं आणि त्याला मारायचा प्रयत्न करायचा, मारायचं. असं केल्यासारखंच फसवेगिरी केल्यामुळे सुद्धा होते. परंतु फसवेगिरी करणारा मात्र काही गोष्ट घेत नाही, तो फसवेगिरी करतच राहतो. याला त्या कारणाने तुका म्हणे मैद ने दे देखो ने दे कुडी, तुका म्हणे मैद देखो ने दे कुडी, आदराचे पुढे सोंग दावी, आदराचे पुढे सोंग दावी. तुकाराम महाराज म्हणतात की असे जे खळ लोक असतात, खळ पुरुष, दुष्ट लोक असतात, कपट कारस्थान करणारे लोक असतात, हे काय करतात तर आदर सत्काराचा सोंग दाखवतात, खूप गोड बोलतात, आपला आदर सत्कार करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये मात्र दुसरं नसते, आपल्याला फसवायचा त्यांचा उद्देश असतो, असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. आणि या अभंगामध्ये महाराजांनी अशा लोकांपासून सावध राहा असं आपल्याला सुचवलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा हे काही शक्य होतं नाही. आपण पामर या लोकांच्या सापड्यामध्ये अलगद फसत असतो. तेव्हा त्यासाठी फसल्यानंतर खूप फसवणूक जर झाली असेल तर कधी कधी आपलं जीवन सुद्धा त्यामधून उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून अशासाठी उपाय कोणता, तरुणोपाय हाच की मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा, ईश्वर भक्तीमध्ये लीन होण्याचा प्रयत्न करायचा आणि निदान दुसऱ्यांदा तरी आपण फसणार नाही याची काळजी घ्यायची. तेव्हा असं संत तुकोबाराय सांगतात. त्या बावली असा हा या अभंगाचा मला समजलेला अर्थ आहे. मला जो समजला तो मी सांगितला. काही चुकलं असेल तर मला कृपया क्षमा करावी, योग्य असेल ते ग्रहण करावं. तेव्हा बावली परत एकदा आपण अभंग पाहूया. तार तिब वरी तोंडाचे पुरते, अंतर आहे येथे अंतरीचे, अंतर आहे येथे अंतरीचे. ऐशी काय बरी दिसे ठकाठकी, दिसते लौकिकी सत्य ऐसे, दिसते लौकिकी सत्य ऐसे. भोजनात द्यावे विष कालवुनी, भोजनात द्यावे विष कालवुनी, मोह चाळवणी बारावया, मोह चाळवणी बारावया. तुका म्हणे मैद देखो ने दे कुडे, तुका म्हणे मैद देखो ने दे कुडे, आदराचे पुढे सोंग दावी, आदराचे पुढे सोंग देवे दावी. राम कृष्ण हरी बावली, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.